युवा अवस्थाच्या सुरुवातीस प्रत्येकाला मुरुमांचा त्रास होतो आणि तो 30 वर्षांपर्यंत चालू राहू शकतो. मुरुमांमुळे तुमचा आत्मविश्वास कमी होऊ नये, कारण संशोधनाने आशादायक उपचार पर्याय दाखवले आहेत. मुरुम कसा होतो? मुरुम तेव्हा होते जेव्हा तुमच्या त्वचेची छिद्रे ऑइलमुळे मृत त्वचा किंवा बॅक्टेरियाने ब्लॉक होतात. अतिरिक्त ऑइल मृत त्वचेच्या पेशींसह एकत्र होते आणि छिद्र बंद करते. प्रोपिओनी बॅक्टेरिया मुरुम नंतर बंद छिद्र संक्रमित करू शकतात, ज्यामुळे सूज येते. मुरुमांशी संबंधित काही सामान्य गैरसमज समजून घेऊया. गैरसमज 1. स्थानिक औषधांचा वारंवार आणि दीर्घकाळ वापर केल्याने मुरमे लवकर निघून जातात. वस्तुस्थिती अशी आहे की मुरुमांची जास्त औषधे वापरणे किंवा त्यांचा अतिवापर केल्याने त्वचेचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे कोरडेपणा, सोलणे, लालसरपणा आणि खुजली होऊ शकते. गैरसमज 2. तुम्हाला फक्त प्रतीक्षा करावी लागेल आणि मुरमे वेळेसह निघून जातील. वस्तुस्थिती ही आहे की मुरुमांसाठी अनेक उपचार आणि प्रक्रिया उपलब्ध आहेत आणि त्वचा विशेषज्ञ तुमच्यासाठी योग्य पर्यायांची शिफारस करू शकतात. मुरुम होण्याची कारणे आहार असू शकते. ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स समृद्ध असलेले अन्न घ्या, जसे की अक्रोड इत्यादी. तुमची त्वचा चांगली ठेवण्यासाठी फळे, भाज्या, कडधान्य आणि प्रोटीन यांचा स्वस्थ आहार घ्या. जर तुम्हाला सौम्य मुरुम असेल तर तुम्हाला अधूनमधून काही हेड किंवा व्हाईट हेड मिळतील, जे तुमच्या चेहऱ्याचा, छातीचा, खांद्यावर, हाताच्या वरचा किंवा पाठीचा मोठा भाग येत नाहीत. सौम्य मुरुमांवर क्रीम, लोशन आणि जेलने प्रभावीपणे उपचार केले जाऊ शकतात. जेव्हा मध्यम मुरुमांचा विचार केला जातो तेव्हा ते सौम्य मुरुमांपेक्षा मोठे असते, परंतु मोठ्या मुरुमांसारखे सुजलेले किंवा गंभीर नसते. मध्यम मुरुमांवर उपचार तुमच्या डर्मेटोलॉजिस्टच्या मार्गदर्शनाने केले पाहिजेत. गंभीर मुरुमांमध्ये तुमच्याकडे पुष्कळ पस भरलेले, मोठे, सुजलेले आणि ब्लॅकहेड वेदनादायक फोडे असतील. फेस मास्क आणि फेस शील्ड्सचा नियमित वापर केल्याने त्वचा घट्ट होते. प्रोपिओनेट मुरुमांचे बॅक्टेरिया वाढतात आणि मुरुम फुटण्याची शक्यता वाढते. गंभीर मुरुमांच्या बाबतीत आपली त्वचा नियमितपणे साफ करून स्वच्छ ठेवा, परंतु हळुवारपणे. मुरुमांवर उपचार करण्यासाठी तुमच्या डर्मेटोलॉजिस्ट अनेक प्रक्रिया लिहून देऊ शकतात, ज्यामुळे त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते. मुरुमांची तीव्रता कितीही असली तरी तुमचा डर्मेटोलॉजिस्ट विविध उपचार आणि प्रक्रिया सुचवू शकतो. कृपया डर्मेटोलॉजिस्टच्या मार्गदर्शनाचे पालन करा.